हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील बापूरावजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की ऐसा नहीं करना। जो दिया गया है, नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए। खासदारकीची शपथ घेताना नागेश पाटील आष्टीकरांनी केला बाळासाहेबांचा उल्लेख। लोकसभा अध्यक्षांनी आष्टीकरांना घ्यायला लावली पुन्हा शपथ। ओम बिर्लांनी एनडीएकडून भरला लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज, तर इंडिया आघाडीच्या वतीनं के सुरेश यांना उमेदवारी अर्ज दाखल। खेड शहरामध्ये आचारसंहिता सुरू असताना राजकीय बॅनरबाजी। मुंबई ते गोवा महामार्गावर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचे बॅनर। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केली कारवाई। विधान परिषदेला काँग्रेस मुस्लिम चेहऱ्याला संधी देणार, काँग्रेसकडून नसीम खान यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। विधानसभेत 170 ते 175 जागा जिंकून सरकार स्थापन करू, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंचं विधान। लोकसभेच्या मिळालेल्या यशानंतर व्यक्त केला विश्वास। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 2 पोलीस निरीक्षक निलंबित। पोलीस निरीक्षक व्ही बोबडे अनंत पाटलांचं निलंबन। पुण्याच्या हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरण भोवलं। पुणे नाशिक पूर्णपणे ड्रग्जच्या विळख्यात, पुणे ड्रग्ज केंद्र होताना दिसतंय, खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर शहरामध्ये आतापर्यंत 188 पब आणि बारवर कारवाई। पुणे शहरात एकूण 800 पेक्षा अधिक पब आणि बार असल्याची माहिती। नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी 4 राज्यांतून 24 जणांना अटक। बिहारमधून 13, झारखंडमधून 5 तर गुजरातमधून 5 जणांना अटक। उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला आव्हान। अनेक हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विजय पालांडेची कोर्टात याचिका। लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा पवारांचा प्रयत्न। मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांची रविवारी रात्री दिल्लीत एक गुप्त भेट। विधानसभा निवडणुकीच्या जागांसंदर्भात झाली चर्चा। एकनाथ शिंदेंनी जास्त जागांची मागणी केल्याची माहिती। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात। उमेदवारी अर्ज 2 जुलैपर्यंत भरता येणार। भारतापाठोपाठ अफगाणिस्तानची देखील सेमीफायनलमध्ये धडक। अतितटीच्या लढतीमध्ये अफगाणिस्तानची बांगलादेशवर मात। सुनेत्रा पवारांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ। जयंत पाटलांच्या, प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवारांची वर्णी। खासदार निलेश लंकेंनी घेतली इंग्रजीमध्ये शपथ। सुजय विखेंचं आव्हान स्वीकारत इंग्रजीमध्ये शपथ। निवडणुकीच्या वेळी सुजय विखेंनी दिलं होतं लंकेंना आव्हान। अखेर कृषी विभागाला आयुक्त मिळाले। रवींद्र बिनवडे यांची कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती। गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तपद होतं रिक्त। सुनीता विल्यम्स 12 दिवस स्पेसमध्ये अडकल्या। अंतराळ यानातील बिघाडामुळे चौथ्यांदा परतीचा प्रवास पुढे ढकलला। पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात नाराजी। पिंपरी आणि भोसरीमध्ये मशाल चिन्ह हवं, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी। राम मंदिराच्या गळतीवरून रोहित पवारांचा हल्लाबोल। बांधकाम अर्धवट असताना उद्घाटन केल्याचा टोला। माथाडी नेते नरेंद्र पाटलांना विधान परिषदेवर घ्या, माथाडी कामगारांची आग्रही मागणी। कामगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट। मनोज जरांगेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज नंतर जरांगे पाटील अंतरवाली सराठीकडे रवाना। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जरांगे पाटील अंतरवाली सराठीकडे। अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। श्रीरामपूरमधील हरेगाव फाटा येथे शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पीक विमा भरताना नावात बदल असल्यास दुरुस्ती करून घ्या, धाराशिव कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। 15 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत। अरविंद केजरीवालांच्या जामीन स्थगितीच्या याचिकेवर आज सुनावणी। दिल्ली उच्च न्यायालय देणार जामिनासंदर्भातला महत्त्वाचा निकाल। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल। डॉक्टरला काळं फासल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल। झुंजार छावा संघटनेच्या अध्यक्षांनी डॉक्टरला फासलं होतं काळं। करार संपला मात्र भाडेकरू जागा सोडत नसल्याने 76 वर्षीय घरमालकांचं आंदोलन। घरमालकांनी रात्रभर पावसात बसून केलं आंदोलन।
पुण्यातील पबवर आता थेट जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पबवर नजर ठेवण्यासाठी महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन एकत्रितपणे करणार काम. मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम. पावसानं विश्रांती घेतल्यामुळे हवामान विभागाचा मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज ठरला फोल. बेमुदत उपोषणामुळे आप नेत्या आतिशींची प्रकृती खालावली. आतिशी यांना दिल्लीतील LNJP रुग्णालयामध्ये केलं दाखल. दिल्लीतील पाणी प्रश्नावर आतिशींचं उपोषण सुरू. कंगनाची महाराष्ट्र सदनातील भेट वादाच्या भोवऱ्यात. कंगना रनौतनं सीएम स्वीट रूमची मागणी केल्याची चर्चा. UPSC परीक्षेवर असणार AIची नजर. फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी CCTVच्या द्वारे आता देखरेख. अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,00,000 हेक्टरवर पेरण्या. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 80 मिलीमीटर पाऊस. 6,81,000 हेक्टरवर पेरणी प्रस्तावित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.